Okay, good morning. For last lecture, theory of plane diffraction grating. Up to this article is completed. Okay, in theory of plane diffraction grating, what is condition of maxima? कौन सांगता है? हाँ, maximum intensity. Condition of maximum intensity. Parallel to the incident light. Okay, assume that this is the grating surface. A plane diffraction grating. A plus B is the grating element. A plus B is the grating element. A plus B is the grating element. Then if incident light is a monochromatic light, assume that incident light consists of single color, single wavelength, lambda. And A plus B is the grating element of this grating. And what is condition of maxima? काय येणार आहे मॅक्झिमाची कंडिशन काय आहे वो? हां हॅलो ए प्लस बी कोण सांगताय? sin theta equal to n lambda. ओके ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एन लैम्बडा. ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एन लैम्बडा. दिस इज द ग्रेटिंग. हे ग्रेटिंग आहे. ह्याच्यावर आपण मोनोक्रोमॅटिक लाईट टाकलेले आहे. व्हॉट इज डिप्रेशन पॅटर्न कसा येईल? सेंट्रल मॅक्झिमा. त्याच्या दोन्ही बाजूला काय येणार आहे? हॅलो First order minima. फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा. हा फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा झाला, हा फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा झाला दोन्ही बाजूला. त्याची कंडिशन काय आहे फर्स्ट ऑर्डरची? एन इज इक्वल टू 1. हां एन इज इक्वल टू 1 म्हणजे काय येणार आहे? ए प्लस बी. हां A plus b sin theta is equal to lambda. ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू लॅम्बडा. दोन्ही बाजूला पण सेकंड ऑर्डर मॅक्झिमा पण येणार आहे. सेकंड ऑर्डर मॅक्झिमा. इथं पण सेकंड ऑर्डर मॅक्झिमा, इथं पण सेकंड ऑर्डर मॅक्झिमा. त्याची कंडिशन काय येणार आहे? ए प्लस बी. हां Theta is equal to 2 lambda. ए प्लस बी साइन थीटा 2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. हा अँगल थीटा 2 झाला इथला, टोटल अँगल थीटा 2. ए प्लस बी साइन थीटा 2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. आणि हा अँगल कुठला आहे? हा अँगल थीटा 1 आहे. हा दिस इज द थीटा 1. म्हणजे फर्स्ट ऑर्डरसाठी काय आला? ए प्लस बी साइन ऑफ थीटा 1 इज इक्वल टू Lambda. लॅम्बडा. म्हणजे कंडिशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी इज काय? ए प्लस बी ए प्लस बी Sin theta is equal to n lambda. ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. ते लिहिलेले आहे आपण. इथंपर्यंत आलतो आपण. ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. आणि ग्रेटिंग एलिमेंट म्हणजे काय? व्हॉट इज ग्रेटिंग एलिमेंट? व्हॉट इज ग्रेटिंग एलिमेंट? A plus b. ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय असते? 1 डिवायडिंग बाय Number of lines per centimeter. ए प्लस बी इज इक्वल टू 1 डिवायडिंग बाय नंबर ऑफ लाईन्स पर सेंटीमीटर. म्हणजे एका सेंटीमीटरमध्ये किती लाईन्स आहेत त्याच्यानुसार आपण ग्रेटिंग एलिमेंट काढतो. हा जर ग्रेटिंग असेल, समजा 6000 लाईन्स असतील पर सेंटीमीटर, तर ग्रेटिंग एलिमेंट काय येणार आहे हो? हां 6000 लाईन्स पर सेंटीमीटर. तर ग्रेटिंग एलिमेंट काय येणार आहे? 1 डिवाइड ए प्लस बी इज इक्वल टू हॅलो 1 divided by 6000. 1 डिवायडिंग बाय 6000. आणि त्याचं युनिट काय आहे हो? Centimeter. हे इथंपर्यंत झालंय आपलं. ए प्लस बी म्हणजे ग्रेटिंग एलिमेंट, थीटा बी द अँगल ऑफ डिफ्रॅक्शन, एन बी द ऑर्डर, आणि लॅम्बडा काय आहे त्याची? लॅम्बडा इज द वेवलेंथ. ओके, अप टू दिस आर्टिकल completed. Now write the new title: resolving power of a plane diffraction grating. Resolving power
resolving power of a plane diffraction grating, resolving power of a plane diffraction grating, resolving power of a plane diffraction grating. Now listen please. टायटल झालं का लिहून सगळ्यांचं? Yes, sir. ओके. एक ग्रेटिंग आहे, ए प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. ए प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग, त्याचा ग्रेटिंग एलिमेंट ए प्लस बी आहे. याच्यावर आपण मोनोक्रोमॅटिक लाईट टाकली. मोनोक्रोमॅटिक म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी कलर्स? सिंगल कलर, एक कलर. एका कलरची लाईट असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मागा सांगितल्याप्रमाणे इन्सिडेंट लाईट कन्सिस्ट ऑफ ओनली वन कलर, दॅट इज लॅम्बडा. आणि त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न काय असेल मग? A plus B. इथं सेंट्रल मॅक्झिमा, बरोबर आहे का? हा कॉलिमीटर आहे, याच्या साहाय्याने आपण स्पेरिकलचा प्लेन वेव्हफ्रंट करतो. तो प्लेन वेव्हफ्रंट आपण ग्रेटिंगवर टाकला, त्याचा आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतंय. काय मिळत आहे? सेंट्रल मॅक्झिमा. दोन्ही बाजूला काय मिळणार आहेत? हॅलो, First order maximum. फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा. त्याची कंडिशन सांगा. अँगल ऑफ डिफ्रॅक्शन समजा θ1 आहे. त्याची कंडिशन काय येणार आहे? इथे मॅक्झिमाची कंडिशन लिहून ठेवतो मी. ए प्लस बी Sin theta is equal to lambda. साइन थीटा n इज इक्वल टू n लॅम्बडा. फर्स्ट ऑर्डरसाठी n इज इक्वल टू 1 येणार आहे. म्हणजे काय येणार आहे? ए प्लस बी Sin theta 1 is equal to lambda. साइन थीटा 1 इज इक्वल टू लॅम्बडा. तसं दोन्ही बाजूला काय मिळणार आहेत आपल्याला? Second order maximum. सेकंड ऑर्डर मॅक्झिमा. सेकंड ऑर्डर मॅक्झिमा म्हणजे n इज इक्वल टू काय असणार आहे? 2. 2 आहे. n इज इक्वल टू 2. त्याची कंडिशन सांगा. A plus B. ए प्लस बी साइन ऑफ n ची किंमत 2 टाकायची. तर ए प्लस बी साइन ऑफ थीटा 2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. हे इन्सिडेंट लाईट मध्ये एकच कलर असेल तर हे गोष्टी आपण सांगितल्या. समजा इन्सिडेंट लाईट कन्सिस्ट ऑफ 2 कलर्स, 2 कलर आहेत. त्याचा पहिल्या कलरची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे आणि दुसऱ्या कलरची वेव्हलेंथ लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा आहे. तर कसा डिफ्रॅक्शन पॅटर्न येईल? इफ इन्सिडेंट लाईट इज नॉट मोनोक्रोमॅटिक. हे मोनोक्रोमॅटिक असताना, एकच कलर असताना आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न काय सांगितला? सेंट्रलला मॅक्झिमा येत आहे, दोन्ही बाजूला फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा येत आहेत, दोन्ही बाजूला सेकंड ऑर्डर मॅक्झिमा येत आहेत. हे सगळे एकाच वेव्हलेंथचे आहेत. कुठल्या वेव्हलेंथचे आहेत? एकाच कलरचे आहेत. कुठल्या कलरचे आहेत? लॅम्बडा. म्हणजे एकाच वेव्हलेंथचे आहेत. कुठल्या वेव्हलेंथचे आहेत? लॅम्बडा. इफ इन्सिडेंट लाईट इज नॉट मोनोक्रोमॅटिक. ही जर इन्सिडेंट लाईट जर मोनोक्रोमॅटिक नसेल, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कलर असतील, 2 कलर आहेत समजा, तर डिफ्रॅक्शन पॅटर्न काय येणार आहे ते आपण बघू आता. क्लिअर नाव दिस वन. Okay, if incident light is not monochromatic, then what is diffraction pattern? This is grating. Grating. त्याचा ग्रेटिंग एलिमेंट काय आहे हो? ए प्लस बी. ए म्हणजे काय असतंय? विड्थ ऑफ द स्लिट. बी म्हणजे काय असतंय? Width of opaque. Width of opaque portion. समजा इन्सिडेंट लाईट इज नॉट मोनोक्रोमॅटिक. इट कन्सिस्ट ऑफ 2 कलर्स और 2 वेवलेंथ्स. आपण 2 कलर घेऊ. व्हायलेट एक घेऊ आणि दुसरा कलर रेड घेऊ. फर्स्ट वन इज अ व्हायलेट. त्याची वेवलेंथ समजा लॅम्बडा आहे. व्हायलेट कलर, इट्स वेवलेंथ इज लॅम्बडा. इथं कॉलिमीटर असते सगळ्यांसाठीच. ब्लॅक कलरने कॉलिमीटर काढ. कॉलिमीटरचा यूज काय आहे? स्पेरिकल वेव्हफ्रंटचं कशामध्ये कन्व्हर्जन करता येतो? प्लेन वेव्हफ्रंट. आणि सेकंड कलर, इट्स वेवलेंथ इज लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. समजा हा सेकंड कलर आहे, त्याची वेवलेंथ आहे लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. सेकंड कलर आपण घेऊया रेड कलर. इट्स वेवलेंथ इज लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. Okay, second color, its wavelength is
लॅमडा प्लस डी लॅमडा. लॅमडा प्लस डी लॅमडा. दोन कलर आहेत. पहिला कलर आहे व्हायलेट, त्याची वेवलेंथ लॅमडा आहे. दुसरा कलर आहे त्याची वेवलेंथ आहे लॅमडा प्लस डी लॅमडा. आता डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा येणार आहे? इज अ मिक्सिंग ऑफ टू कलर्स. सेंट्रल मॅक्झिमम म्हणजे मिक्सिंग असणार आहे दोन्हीचं. कुठल्या कुठल्या कलरचं? वेवलेंथ लॅमडाचं आणि दुसरा कलर आहे लॅमडा लॅमडा प्लस डी लॅमडा. ह्या दोन्ही कलरचं मिक्सिंग म्हणजे काय येणार आहे? सेंट्रल मॅक्झिमम. इथं पण मिक्सिंगच आहे. याच्यामध्ये दोन कलर आहेत. कुठले कुठले? व्हायलेट आणि रेड. व्हायलेटची वेवलेंथ लॅमडा आहे, दुसऱ्या कलरची वेवलेंथ काय आहे? लॅमडा प्लस डी लॅमडा. आपला डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळत आहे बघा. सेंट्रल मॅक्झिमम मध्ये दोन कलरचा मिक्सिंग झालं. देन फर्स्ट ऑर्डर मध्ये काय होणार आहे? दोन्ही कलर सेपरेट होणार आहे, एकत्रित राहणार नाही. पहिला कलर कुठला आहे? कमी वेवलेंथचा कलर. फर्स्ट ऑर्डर मध्ये आपल्याला दोन सेपरेट कलर दिसणार आहेत. कुठले कुठले? पहिला कुठला दिसणार आहे? व्हायलेट. व्हायलेट. त्याची वेवलेंथ काय आहे? लॅमडा. आणि दुसरा कुठला कलर आहे? रेड. त्याची वेवलेंथ काय आहे? लॅमडा प्लस डी लॅमडा. हे दोन सेपरेट कलर दिसले आपल्याला. फर्स्ट ऑर्डर असू द्या, सेकंड ऑर्डर असू द्या, थर्ड ऑर्डर असू द्या, nth ऑर्डर असू द्या. nth ऑर्डरला समजा इथे nth ऑर्डर आहे आपण समजू. nth ऑर्डरला आपल्याला दोन सेपरेट कलर मिळाले. फॉर nth ऑर्डर वी आर गेटिंग टू सेपरेट कलर. पहिल्या कलरची वेवलेंथ आहे लॅमडा, सेकंड कलरची वेवलेंथ आहे लॅमडा प्लस डी लॅमडा. देन here angle of diffraction for this wavelength lambda, assume that theta n. nth ऑर्डर नसल्यामुळे मी थीटा एन म्हणतो. आणि हा जो डिफरन्स आहे तो डी थीटा आहे. हे कुठले मॅक्झिम आहेत? किती ऑर्डरचे मॅक्झिम आहेत? विच ऑर्डर? nth ऑर्डर. समजा हे P1 पॉइंटला मिळतं आपल्याला आणि हा P2 पॉइंटला मिळतोय. तर मला P1 ची कंडिशन कोण सांगेल? कंडिशन nth ऑर्डर मॅक्झिमाची P1 ची. P1 is the nth order maximum for wavelength lambda and P2 is the nth order maximum for a wavelength lambda plus d lambda. सांगा P1 ची कोण सांगताय? P1 A plus B ओके. A plus B sin theta n is equal to n lambda. ओके. sin theta n is equal to ऑर्डर किती आहे? n lambda. n म्हणजे n लॅम्बडा येणार आहे. आणि P2 म्हणजे काय? nth ऑर्डर मॅक्झिमम फॉर वेवलेंथ लॅमडा प्लस डी लॅम्बडा. आणि ही कुठल्या? P1 इज द nth ऑर्डर मॅक्झिमम फॉर वेवलेंथ लॅम्बडा. nth ऑर्डर आहे. nth ऑर्डर मॅक्झिमम. हा पण आहे nth ऑर्डर मॅक्झिमम. सांगा आता P2 ची सांगा इक्वेशन. P2 ला काय येणार आहे? A plus B sin theta इज इक्वल टू sin theta येणार आहे का थीटा एन प्लस डी थीटा? अँगल किती आहे? थीटा एन प्लस डी थीटा. म्हणजे हे थीटा एन आणि ऍडिशनल अँगल हा डी थीटा. म्हणजे टोटल अँगल काय आलाय? डी थीटा एन प्लस डी थीटा इज इक्वल टू ऑर्डर किती आहे? वेवलेंथ किती आहे? लॅमडा प्लस डी. हे म्हणजे आपण काय अजम्पशन केले बघा. मला सांगा काय अजम्पशन केले? इन्सिडेंट लाईट मध्ये किती कलर आहेत? दोन कलर. त्याच्या वेवलेंथ कुठल्या कुठल्या आहेत? लॅमडा प्लस डी लॅमडा. आपला डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळालेला आहे? सेंट्रल मॅक्झिमा. नंतर फर्स्ट ऑर्डर मध्ये दोन कलर, सेकंड ऑर्डर मध्ये दोन कलर, थर्ड ऑर्डर मध्ये दोन कलर, nth ऑर्डर मध्ये पण किती कलर आहेत? दोन कलर. P1 ला काय मिळतंय? nth ऑर्डर. कोणाचा nth ऑर्डर मिळतंय? लॅमडाचा. P2 ला काय मिळतंय? लॅमडा प्लस डी लॅमडाचा nth ऑर्डर मिळतंय. ओके. P1 म्हणजे अँगल ऑफ डिफ्रॅक्शन काय आला P1 ला? थीटा एन. P2 ला काय आला? थीटा एन प्लस डी थीटा.
assume that if these two P1 and P2 they are just separated, ते समजा just separate असतील, just separate कधी म्हणायचो रॅलीज क्रायटेरियन नुसार they are just separated. हे डिप्रेशन पॅटर्न काढतो इथं यावरून सांगा. ओके P1 and P2 they are just separated. First P1 म्हणजे nth ऑर्डर मॅक्सिमम फॉर वेवलेंथ. P1 is the nth order maximum for wavelength lambda. The central maxima, then first order minima, first secondary minima, then second maxima, minima, etc. हे लॅम्बडा वेवलेंथ लॅम्बडाचा डिप्रेशन पॅटर्न आहे. इथे मिळते तुम्हाला P1 पॉईंट. P2 म्हणजे काय आहे nth ऑर्डर मॅक्सिमम फॉर वेवलेंथ लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. हे दोन्ही जस्ट सेपरेट आहेत. म्हणजे ह्याचा फर्स्ट मिनिमा P1चा फर्स्ट मिनिमा कशाला कोइन्साइड झालाय हो P2च्या मॅक्सिमाला. like this, they are just separated. If this P1 and P2 they are just separated, हे दोन्ही आहेत nth ऑर्डरचे मॅक्सिमम. ओके ह्याचा अँगल ऑफ डिप्रेशन ह्याचा हे P2 आहे. ह्याचा अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे हो θ1. ह्याचा किती आहे सॉरी θn आहे. θn ह्याचा किती आहे θn प्लस d θ. आणि हे दोन्ही एकमेकाशी कसे आहेत जस्ट रिझॉल्व. कुठल्या क्रायटेरियानुसार रॅलीज क्रायटेरियानुसार. त्यावेळेस जो रिझॉल्विंग पॉवर असते RP इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी लॅम्बडा. RP इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी लॅम्बडा. आपण काय काय अजम्पशन केले बघा अगोदर. इन्सिडेंट लाईटमध्ये दोन कलर घेतलेत. कुठले कुठले घेतलेत लॅम्बडा आणि डी लॅम्बडा. त्याचा डिप्रेशन पॅटर्न घेतलाय. कसा मिळाला डिप्रेशन पॅटर्न सेंट्रल मॅक्सिमम. सेंट्रल मॅक्सिमम म्हणजे काय दोन्ही कलरचं मिक्सिंग आहे. आणि इथं P1 म्हणजे काय मिळाले आपल्याला nth ऑर्डर मॅक्सिमम कुठल्या वेवलेंथचा लॅम्बडाचा. P2 म्हणजे काय मिळालंय nth ऑर्डर मॅक्सिमम फॉर वेवलेंथ लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. आणि हे P1 आणि P2 हे दोन्ही जस्ट सेपरेट आहेत. P1 आणि P2 कसे आहेत दोन्ही जस्ट सेपरेट. कुठल्या क्रायटेरियानुसार अकॉर्डिंग टू रॅलीज क्रायटेरियन. देन RP ऑफ ग्रेटिंग इज इक्वल टू त्यावेळेस ग्रेटिंगची RP किती असते RP ऑफ ग्रेटिंग इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी लॅम्बडा. हेच डेफिनेशन मध्ये लिहिले एकदा बघा. काय लिहिले डेफिनेशन मध्ये द रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ ग्रेटिंग इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय आहे वेवलेंथ ऑफ एनी स्पेक्ट्रल लाईन. लॅम्बडा म्हणजे काय आहे वेवलेंथ ऑफ एनी स्पेक्ट्रल लाईन टू द डिफरन्स इन वेवलेंथ. या दोन्हीचा डिफरन्स लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा मायनस लॅम्बडा म्हणजे किती येणार आहे हॅलो डिफरन्स इन वेवलेंथ लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा मायनस लॅम्बडा. वी आर गेटिंग डिफरन्स. व्हॉट इज डिफरन्स D D lambda. lambda. Okay. The resolving power of a grating is defined as the ratio of wavelength of any spectral line to the difference in wavelength between this line and neighboring line such that या दोन्ही लाईन कशा पाहिजेत such that two Just spectral result. lines appears just resolve according to Rayleigh's criterion. अजून एकदा डेफिनेशन वाचतो. Resolving power of a grating is defined as it is the ratio of wavelength of any spectral line to the difference in wavelength between this line and neighboring line such that the two spectral lines appears just resolve according to Rayleigh's criterion. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी. काय डेफिनेशन समजून घेण्यासाठी एक वेवलेंथ कुठली घेतली लॅम्बडा. दुसरी वेवलेंथ कुठली घेतली लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. हे दोन्ही लाईट कशावर टाकले आपण ग्रेटिंगवर टाकल्या. आपल्याला कसा डिप्रेशन पॅटर्न मिळालाय सेंट्रल मॅक्सिमा. nth ऑर्डर मध्ये किती लाईन मिळाले आपल्याला दोन P1 आणि P2. दोन सेपरेट कलर मिळाले. एकात मिक्सिंग नाही मिळालं. दोन्ही कलर काय झाले सेपरेट झाले. आणि हे दोन्ही कसे आहेत एक जस्ट दोन्ही कसे आहेत जस्ट रिझॉल्व आहेत. दोन्ही कसे आहेत जस्ट रिझॉल्व आहेत. त्यावेळेस आपण डेफिनेशन काय लिहिली RP इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय एका वेवलेंथ एका लाईटची वेवलेंथ. आणि डी लॅम्बडा म्हणजे काय डिफरन्स इन वेवलेंथ. या दोन वेवलेंथचा डिफरन्स दोन कलरच्या वेवलेंथचा डिफरन्स म्हणजे डी लॅम्बडा. RP मीन्स लॅम्बडा अपॉन डी लॅम्बडा. ओके राईट डेफिनेशन फर्स्ट. रिझॉल्विंग पॉवर
resolving power resolving power resolving power of a grating resolving power of a grating is defined as the ratio of wavelength of any spectral line to the difference in wavelength between this line to the difference in wavelengths between this line and a neighboring line to the difference in wavelengths between this line and a neighboring line such that two spectral lines appears just resolve according to Rayleigh's criterion next line write it. rp is equal to, or rp of grating is equal to lambda by d lambda. Equation number 1, rp of grating is equal to lambda by d lambda. Equation number 1. ओके, त्यानंतर ही फिगर काढायचे. हे फिगर म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आपण अगोदर घेताना कसं घेतलं होतं, मी अगोदरची फिगर जी दाखवली तीच फिगर आहे, फक्त ही आडवी आहे थोडीशी. अगोदरच्या फिगरमध्ये काय दाखवलं तुम्ही सांगतो तुम्हाला. ही ग्रेटिंग, हे ग्रेटिंग आहे. एक्स वाय इज द ग्रेटिंग, इथे आडवी दाखवली आपण. एक्स वाय इज द ग्रेटिंग. त्याच्यावर आपण 2 कलर टाकलेत. कुठले लॅम्बडा, आणि सेकंड कलर कुठला आहे, लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. आणि इथं कॉलिमीटरचं काय यूज असते, स्पेरिकल वेव्हफ्रंट इज कन्वर्टेड इनटू दी प्लेन वेव्हफ्रंट. इथं बघा, हे लॅम्बडा टाकला इकडून, आणि दुसरा कलर कुठला आहे, लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. हे दोन्ही टाकलेत. कशावर टाकलेत आपण, ग्रेटिंगवर टाकलेत. नंतर आपला डिफ्रॅक्शन पॅटर्न बघा, हा सेंट्रल मॅक्झिमा इथे मिळत आहे. दिस इज सेंट्रल मॅक्झिमा. हा P1 आहे. P1 म्हणजे काय आहे, विच ऑर्डर, nth ऑर्डर मॅक्झिमम. कुठल्या वेव्हलेंथचा, लॅम्बडाचा. आणि P2 म्हणजे काय आहे, nth ऑर्डर कुठल्या वेव्हलेंथचा, लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. हे दोन्ही जस्ट सेपरेट झालेत बघा. जस्ट सेपरेट म्हणजे काय झालंय बघा, हा P1 चा फर्स्ट मिनिमा इथं आहे. बरोबर आहे का. हा P1 चा फर्स्ट मिनिमा कशाला कोइन्साइड झालाय, हॅलो, P2 च्या सेंट्रल P2चा सेंटर. हे डॉटेड लाईन म्हणजे P2 आहे. लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा आहे. डॉटेड लाईन म्हणजे लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा आहे. आणि सॉलिड लाईन म्हणजे लॅम्बडा वेव्हलेंथ लॅम्बडाचा आहे. P1 इथं आला, P1 हा P1. आणि हे P1 चा फर्स्ट मिनिमम म्हणजे इथं आला त्या जागेला. आणि ह्याला काय कोइन्साइड झालंय, P2चा सेंट्रल मॅक्झिमा कोइन्साइड झालेला आहे. ओके, लक्षात. ड्रॉ दिस फिगर नाव. आणि अँगल ऑफ डिफ्रॅक्शन बघा, P1 साठी अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती आहे,
theta n. थीटा एन आणि P2 साठी किती आहे D theta थीटा n. एन प्लस डी थीटा. ओके, ड्रॉ दिस फिगर नाउ. एव्हरीवन प्लीज ड्रॉ दिस फिगर. मगाचीच फिगर आहे, फक्त आपण कशी दाखवले हे आडवी दाखवले. सेमच फिगर आहे, काही फरक नाहीये. आणि ही फिगर समजावी म्हणून जर तुम्हाला अजून सेपरेट छोटी फिगर इकडे काढायची असेल तर कुठतर ब्रॅकेटमध्ये छोटी काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपी जाईल. ग्रेटिंग दाखवा. आपण दोन कलर घेतले होते. पहिला कलर घेतला होता लॅमडा घेतला होता. दुसरा कलर कुठला घेतला होता आपण मग लॅमडा प्लस डी लॅमडा प्लस डी लॅमडा. सेंट्रल मॅक्झिमा दाखवला आपण दोन्हीचा. सेंट्रल मॅक्झिमा म्हणजे दोन्हीचं मिक्सिंग दाखवलं होतं. सेंट्रल मॅक्झिमा दाखवला होता. आणि इकडे पुन्हा nth ऑर्डर P1 ला आपण nth ऑर्डर दाखवलाय आणि P2 ला P1. हा P1 पॉइंट आहे. P1 ला अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती दाखवलाय आपण हॅलो थीटा एन. नंतर कुठला दाखवलाय आपण P2 ला P2. हा अँगल आहे डी थीटा. हा आहे डी थीटा. P1 P2 ची ऑर्डर कुठली आहे हो nth. आणि हे P1 P2 एकमेकाशी कसे रिझॉल्व्ह आहेत हॅलो जस्ट रिझॉल्व्ह. हे दाखवलं इकडे, हे फिगर मध्ये दाखवलं इकडे आपण दे आर जस्ट रिझॉल्व्ह. दिस इज द ग्रेटिंग. द ग्रेटिंग एलिमेंट आहे A प्लस. हेच फिगर आहे आपण इकडे काढलेले आडवी काढलेले. हा इथं कॉलिमीटर आहे. कॉलिमीटरचा यूज स्पेरिकल वेव्हफ्रंट इज कन्वर्टेड इनटू दी प्लेन वेव्हफ्रंट. लेन्स दाखवले. हेच फिगर कशी काढलेली हे आडवी काढलेले. तर XY म्हणजे हे XY झालं इथं, बरोबर आहे का. XY म्हणजे ग्रेटिंग आणि लॅमडा आणि डी लॅमडा म्हणजे हे लॅमडा आणि डी लॅमडा झालं. हे सेंट्रल मॅक्झिमा आला म्हणजे इथं हा सेंट्रल मॅक्झिमा आला. हा P1 आला. P1 म्हणजे हा P1 आला. हा कुठल्या वेव्हलेंथचा आहे P1 लॅमडा. आणि P2 म्हणजे कोणत्या वेव्हलेंथचा आहे हो लॅमडा प्लस डी लॅमडा म्हणजे हा P2 आला.
आणि हे दोन्ही बघा इथं दाखवलेत बघा, D एकमेकाशी lambda. कसे दाखवलेत हे दोन्ही, जस्ट जस्ट रिझॉल्व दाखवले. त्यावेळेस आरपी काय येते, आरपी म्हणजे काय सांगितलं आपण, आरपी इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1 लिहिलं, आरपी इज इक्वल टू Lambda divided by D लॅमडा अपॉन डी लॅमडा. हे आरपीची डेफिनेशन आपण लिहिलेली आहे. हे दोन्ही P1 आणि P2 जस्ट रिझॉल्व असेल तर लॅमडा इज आरपी इज इक्वल टू लॅमडा बाय डी लॅमडा. फिगर झाल्यानंतर सांगा मला. इथं स्क्रीन पण दाखवा, MN इज द स्क्रीन. MN इज द स्क्रीन. झाली का सगळ्यांची? नाही. कम्प्लीटेड फास्ट. फिगर तर लक्षात आले का सगळ्यांच्या? हॅलो, एकदा सांगता का सर? एकदा सांगू दे, अजून एकदा. XY काय आहे सांगा. पटकन सांगा. XY काय आहे? ग्रेटिंग. त्याच्यावर आपण 2 कलर टाकतोय. कुठले कुठले कलर टाकलेत? लॅम्बडा लॅमडा आणि लॅमडा प्लस. व्हायलेट बिलेट म्हणायचं नाही आता, हे अगो समजायसाठी कलर काढलेत मी. लॅमडा आणि लॅमडा प्लस डी लॅमडा. आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळाला? सेंट्रल मॅक्सिमम. nth ऑर्डर मध्ये किती कलर मिळाले आपल्याला? 2 सेपरेट. P1 म्हणजे काय आहे? लॅमडाचा nth ऑर्डर मॅक्सिमम आहे. आणि P2 म्हणजे काय आहे? लॅम्बडा प्लस डी लॅम्बडाचे लॅमडा प्लस डी लॅमडाचा nth ऑर्डर आहे. दोन्ही कशी आहेत एकमेकाशी? कुठल्या क्रायटेरियानुसार? रॅलीज क्रायटेरियानुसार. त्यावेळेस आरपी किती असते? आरपी इज इक्वल टू लॅम्बडा लॅमडा अपॉन डी लॅमडा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता पहिल्या पॅरेग्राफ मध्ये फिगरचं एक्सप्लेनेशन लिहायचं. फिगर मध्ये काय आहे सांगा. XY म्हणजे काय आहे? ग्रेटिंग आहे. त्याच्यावर कुठल्या कलरचे एवलेंट टाकलेत आपण? आणि MN म्हणजे काय आहे? स्क्रीन आहे. आणि व्हॉट इज P1, व्हॉट इज P2, हे सगळं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये येऊ द्यायचं आपण. लिहा. इन फिगर XY is the grating surface. In figure, XY is the grating surface. XY is the grating surface and MN is the field of view. लिहिण्यापेक्षा काय करा, स्क्रीन म्हणा सरळ, सोप्या भाषेत लिहा. and MN is the screen. XY is the grating surface and MN is the screen. The field of view of telescope. ते पण बरोबर आहे, पण आपल्याला सोपं करायचं आहे. नेक्स्ट लाईन. P1 and P2 हे मधलं राहू दे एवढा. P1 म्हणजे काय लिहा. P1 म्हणजे काय आणि P2 म्हणजे काय लिहायचं आपल्याला. P1 and P2 are the P1 and P2 are the spectral lines. P1 and P2 are the spectral lines in the कुठली ऑर्डर आहे? nth order. P1 and P2 are the spectral lines in the nth order having wavelengths. कुठल्या having wavelengths lambda and लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. lambda and lambda plus d lambda. हे पण राहत्या बाकीचं. आता जस्ट रिझॉल्व पुढे कव्हर करू आपण. आता काय काय लिहिलं मला सांगा. XY म्हणजे काय लिहिलं? ग्रेटिंग. MN म्हणजे काय लिहिलं? स्क्रीन लिहिलं. P1 and P2 काय लिहिलं? P1 and P2 आर दी स्पेक्ट्रल लाईन्स इन द nth ऑर्डर हॅव्हिंग वेवलेंथ. लॅम्बडा आणि लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. इथपर्यंत लिहिलं?
ओके, देन P1 ची कंडिशन लिहा आता. P1 ची कंडिशन काय आहे, कोण सांगताय मला? हॅलो, कंडिशन ऑफ P1. P1 म्हणजे काय? nth ऑर्डर मॅक्झिमा आहे. कुठल्या वेव्हलेंथचा nth ऑर्डर मॅक्झिमा आहे? लॅम्बडा. लॅम्बडा. लिहा द डायरेक्शन ऑफ nth ऑर्डर मॅक्झिमम. द डायरेक्शन ऑफ मागचं पेज दाखवता का? काय दाखवूया? मागचं पेज. हा, मागच्या पेज मध्ये आपण दोनच लाईन लिहिल्यात. XY म्हणजे काय, MN म्हणजे काय, P1 म्हणजे काय आणि P2 म्हणजे काय, एवढंच लिहिलंय. ओके सर, झालं. ठीक आहे, झालं का? येस सर. ओके, नंतर आता लिहा द डायरेक्शन ऑफ nth ऑर्डर मॅक्झिमम. द डायरेक्शन ऑफ nth ऑर्डर मॅक्झिमम फॉर अ वेवलेंथ लॅम्बडा. The direction of nth order maximum for a wavelength lambda is given by nth order maximum for a wavelength lambda is given by काय इक्वेशन ते? A A plus B sin theta n is equal to n lambda. A plus B sin of theta n is equal to n lambda. हे झालं P2चे P1चे इक्वेशन. बरोबर आहे का? कशाचं इक्वेशन झालं? P1चं. P1 म्हणजे काय? nth ऑर्डर मॅक्झिमा आहे. कुठल्या वेव्हलेंथचा nth ऑर्डर मॅक्झिमा आहे? लॅम्बडाचा. आता दुसरं इक्वेशन आपल्याला P2चं लिहायचं आहे. P2 म्हणजे काय? nth ऑर्डर मॅक्झिमा. कोणाचा nth ऑर्डर आहे हो? nth ऑर्डर फॉर वेव्हलेंथ लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. त्याचा अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती आहे हो? थीटा n प्लस डी थीटा. त्याची कंडिशन आपल्याला लिहायची आहे. द डायरेक्शन ऑफ nth ऑर्डर मॅक्झिमम. द डायरेक्शन ऑफ nth ऑर्डर मॅक्झिमम the direction of nth order maximum for a wavelength. The direction of nth order maximum for a wavelength lambda plus d lambda. Lambda plus d lambda the direction of nth order maximum for a wavelength lambda plus d lambda is given by write it, A plus B sin of theta n plus d theta. A plus B sin of theta n plus d theta is equal to A plus B sin of theta n plus d theta is equal to n in bracket lambda plus d lambda, n in bracket lambda plus d lambda. हे कशाची कंडिशन झाली हो? P2 म्हणजे काय? nth ऑर्डर मॅक्झिमम. कुठल्या वेव्हलेंथचा? लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. P2 लाच अजून काय मिळते आपल्याला हो? या पॉइंट P2 लाच आपल्याला काय मिळते अजून? कशाचा फर्स्ट मिनिमम मिळतंय? हॅलो, P2 लाच कशाचा फर्स्ट मिनिमम मिळतंय आपल्याला? P1चा. P2 लाच P1चा फर्स्ट मिनिमम मिळतंय. म्हणजे P1च्या फर्स्ट मिनिममची कंडिशन लिहायची आपल्याला आता. हॅलो, P2 ला काय मिळतंय? P2 म्हणजे nth ऑर्डर मॅक्झिमा झाला. कुठल्या? लॅम्बडा प्लस डी लॅम्बडाचा. ह्या P2 लाच आपल्याला अजून काय मिळतंय? फर्स्ट मिनिमम ऑफ फर्स्ट मिनिमम ऑफ P1. आपल्याला कशाची कंडिशन लिहायची आता? फर्स्ट मिनिमम ऑफ P1 फर्स्ट मिनिमम ऑफ P1. फर्स्ट मिनिमम ऑफ P1 ला अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती आहे हो? हॅलो, फर्स्ट मिनिमम ऑफ P1 ला अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती आहे? दिसते की इथं टोटल अँगल. थीटा n प्लस डी थीटा. हे कशाचा अँगल आहे? फर्स्ट मिनिमम ऑफ P1 ला पण तोच अँगल आहे. फर्स्ट मिनिमम ऑफ P1. अँगल ऑफ डिफ्रॅक्शन फॉर फर्स्ट मिनिमम ऑफ P1 इज थीटा n प्लस डी थीटा. लक्षात येते का आपल्याला? दोन आपण काय करतोय? पहिला काय लिहिलं? P2 म्हणजे काय लिहिलंय?
सेंट्रल मॅक्झिमा कशाचा, सॉरी nth ऑर्डर मॅक्झिमा कुठल्या वेव्हलेंथचा, लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. ह्याच P2 ला अजून काय कोइन्साइड झालंय हो, P1चा फर्स्ट मिनिमम. आपल्याला काय लिहायचं आहे कंडिशन, आता याची कंडिशन लिहिली आपण, nth ऑर्डर मॅक्झिमा लॅम्बडा प्लस डी लॅम्बडाच्या nth ऑर्डर मॅक्झिमाची कंडिशन लिहिली. आता काय लिहायचं आहे आपल्याला, कशाची कंडिशन लिहायची आहे, P1च्या फर्स्ट मिनिमाची, P1च्या फर्स्ट मिनिमाची. फर्स्ट मिनिमम. इथे पण दाखवलंय बघा मी, इथे nth ऑर्डर मॅक्झिमा कशाचा आहे, लॅम्बडाचा आहे, लॅम्बडा प्लस डी लॅम्बडाचा nth ऑर्डर मॅक्झिमा आहे हे P2 ला. ह्याच P2 ला आपल्याला काय झालेलं आहे, P1चा काय मिळतं आपल्याला, हॅलो, फर्स्ट मिनिमा. त्याची कंडिशन लिहायची आपल्याला, P1च्या फर्स्ट मिनिमाची कंडिशन लिहायची. ठीक आहे. These two lines will appear, these two lines will appear, these two lines will appear, just resolve, these two lines will appear, just resolve if the angle of diffraction, these two lines will appear, just resolve if the angle of diffraction theta n plus d theta, angle of diffraction theta n plus d theta also corresponds to, also corresponds to, also corresponds to also corresponds to the direction of, direction of, also corresponds to the direction of first secondary minimum, first secondary minimum, direction of the first secondary minimum after the P1 म्हणा, थोडं जरा ड्रॉप करा, फर्स्ट सेकंडरी मिनिमम आफ्टर दी P1 नंतरचा फर्स्ट सेकंडरी मिनिमम, ते फर्स्ट सेकंडरी मिनिमम आफ्टर दी P1. ओके, नेक्स्ट लाइन, therefore राइट इट, कंडिशन लिहा a प्लस बी, हे कशाची कंडिशन आहे, P1च्या फर्स्ट सेकंडरी मिनिमाची. कशाची कंडिशन आहे, P1च्या फर्स्ट सेकंडरी मिनिमाची. लिहा therefore a प्लस बी साइन ऑफ थीटा n प्लस डी थीटा, a प्लस बी साइन ऑफ थीटा n प्लस डी थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय n. स्मॉल n म्हणजे ऑर्डर आहे, कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ लाईन्स, ग्रेटिंगवर किती लाईन आहेत त्या आहेत, टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन द ग्रेटिंग सरफेस. ग्रेटिंगवरच्या टोटल लाईन्स एका सेंटीमीटरमधल्या नाहीत, जेवढ्या सेंटीमीटरची ग्रेटिंग आहे तेवढ्या सगळ्या सेंटीमीटरमधल्या लाईन्स म्हणजे कॅपिटल N. हे ग्रेटिंग घेतलं मी. ओके, ही समजा ग्रेटिंग आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरमध्ये जेवढ्या लाईन्स आहेत त्या सगळ्या लाईन्स म्हणजे काय झालं, हां, कॅपिटल N. कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन दी, हॅलो, ग्रेटिंग सरफेस. ग्रेटिंग सरफेस. स्मॉल n म्हणजे काय आहे, ऑर्डर. ऑर्डर. लॅम्बडा म्हणजे काय आहे, वेवलेंथ. a प्लस बी काय आहे, ग्रेटिंग एलिमेंट. थीटा n प्लस डी थीटा काय आहे, अँगल. अँगल ऑफ डिफ्रॅक्शन. ओके, हे कंडिशन कशी झाली, इक्वेशन नंबर 4, फर्स्ट मिनिमम ऑफ, हां, P1. ओके, कंडिशन ऑफ फर्स्ट मिनिमम, इन शॉर्ट मध्ये कुठं तर लिहून ठेवा, फर्स्ट मिनिमम ऑफ P1. डायरेक्शन ऑफ फर्स्ट मिनिमम ऑफ P1 is a plus b sin of theta n plus d theta is equal to n lambda plus lambda by n. Equation number 4. Equation number 4. Compare equation number 3 and 4. Compare equation number 3 and 4. We get, compare equation number 3 and 4. We get
दोन्हीकडच्या लेफ्ट हँड सारख्या आहेत. कम्पेअर राईट हँड साइड्स. कोण सांगताय मला? हॅलो. n इन ब्रॅकेट. lambda plus d lambda is equal to n lambda plus lambda by ओके, n लॅमडा प्लस लॅमडा बाय capital N. capital N. Okay, therefore next line. सिम्प्लिफाय n लॅमडा दोन्हीकडचं जाईल. काय राहणार आहे? हॅलो. अगोदरच्या इक्वेशन मध्ये बघा, n लॅमडा आणि n लॅमडा दोन्हीकडचा गेला. काय राहिलं? N d lambda is equal to lambda by n. लक्षात येते का? अजून एकदा सोडवू द्या. इथे एकदा घेतो मी सेपरेट एकदा. n लॅमडा मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये n इंटू d lambda n इंटू डी लॅमडा इज इक्वल टू n लॅमडा प्लस Lambda by n. लॅमडा बाय n. n लॅमडा गेलं. काय राहिलं? n इंटू हॅलो डी लॅमडा इज इक्वल टू लॅमडा बाय n. आपल्याला काय पाहिजे? आरपी म्हणजे काय आहे सांगा? लॅमडा बाय d lambda डी लॅमडा. इथे करा आता. लॅमडा बाय डी लॅमडा म्हणजे काय येणार आहे? स्मॉल n इंटू कॅपिटल N. लॅमडा बाय डी लॅमडा इज इक्वल टू स्मॉल n इंटू कॅपिटल N. RP is equal to lambda by d lambda is equal to small n into capital N. ओके, लक्षात आलं? स्मॉल n म्हणजे काय सांगा आता? ऑर्डर आहे. कॅपिटल N म्हणजे काय आहे? Total number of lines. टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन दी ग्रेटिंग सरफेस. लिहा कुठेतरी. वेअर स्मॉल n लिहा. काय स्मॉल n? ऑर्डर. कॅपिटल N capital N total number of lines on the grating surface. Total number of lines on the grating surface. Next line, right? The above equation shows that resolving power of grating depends on कशावर अवलंबून आहे? स्मॉल n आणि कॅपिटल N. The resolving power of a grating depends on the order of spectrum and the number of lines on the grating surface हे कशासाठी लागतंय? MCQ साठी लागतात ह्या गोष्टी. रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ ग्रेटिंग डिपेंड्स ऑन कशावर डिपेंडंट आहे? स्मॉल n आणि कॅपिटल N. स्मॉल n म्हणजे काय आहे? ऑर्डर ऑफ स्पेक्ट्रम. आणि सेकंड काय आहे? नंबर ऑफ लाईन्स ऑन दी ग्रेटिंग सरफेस. एकदा रिवाइज करू आणि स्टॉप करू. काय काय केलं आपण पहिल्यापासून जाऊ. आता सांगा मला इथं काय केलंय? डेफिनेशन लिहिली. डेफिनेशन नंतर हे फिगर काय आहे सांगा? XY म्हणजे काय आहे? ग्रेटिंग. त्याच्यामध्ये कुठले कुठले कलर टाकलेत आपण? लॅमडा आणि डी लॅमडा. लॅमडा आणि लॅमडा प्लस डी लॅमडा. आपल्याला डिप्रेशन पॅटर्न मिळाला. काय काय मिळालं डिप्रेशन पॅटर्न मध्ये? सेंट्रल मॅक्सिमा. आणि ही nth ऑर्डर मध्ये P1 आणि P1 काय आहे? nth order of लॅमडा. आणि P2 काय आहे? nth ऑर्डर ऑफ
लॅमडा प्लस डी लॅमडा. लॅमडा प्लस डी लॅमडा. नंतर आपण इक्वेशन लिहिले. पहिले इक्वेशन कशासाठी लिहिलं? P1 साठी. काय लिहिलं इक्वेशन? A plus B sin theta n is equal to n lambda. दुसरं इक्वेशन काय लिहिलं P2 साठी? A plus B sin of theta n plus P theta is equal to n in bracket Lambda plus d lambda. lambda plus d lambda. lambda plus d दुसरं इक्वेशन कशासाठी लिहिलं? P2. P1 फर्स्ट मिनिमम ऑफ P1. ओके, फर्स्ट मिनिमम ऑफ P1. त्याचं इक्वेशन काय लिहिलं? A plus B. sin plus b theta is equal to n lambda plus lambda by n. हे दोन इक्वेशन कम्पेअर केले. कुठले कुठले? 3 आणि 4. इक्वेशन 3 आणि इक्वेशन नंबर 4 हे कम्पेअर केले आणि नंतर सिम्प्लिफाय केलं. फायनल काय मिळालं आपल्याला? RP इज इक्वल टू Lambda by d lambda is equal to n lambda. लॅमडा बाय डी लॅमडा इज इक्वल टू स्मॉल n इंटू कॅपिटल N. ओके, हिअर दिस फर्स्ट पार्ट इज कम्प्लिटेड. फर्स्ट पार्ट म्हणजे कुठला कम्प्लीट झाला आहे आपल्याला? ग्रेटिंगचा, डिफ्रॅक्शनचा. ओके, डिफ्रॅक्शन इज कम्प्लिटेड. ओनली पोलरायझेशन इज रिमेनिंग. फॉर नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट पोलरायझेशन. टाइम बिंग टेक वन एक्झाम्पल फॉर होमवर्क ऑन दिस लॅमडा बाय डी लॅमडा. त्याच्यावर एक एक्झाम्पल घ्या लॅमडा बाय डी लॅमडावर. Hello. Write one example on this lambda by d lambda. The grating has एक न्यूमरिकल आपण घेतोय कशावर? RP इज इक्वल टू लॅमडा बाय डी लॅमडा इज इक्वल टू स्मॉल n इंटू कॅपिटल N. त्याच्यावरचं एक न्यूमरिकल आहे. ग्रेटिंग हॅज 15 सेंटीमीटर, म्हणजे ग्रेटिंगची लांबी दिलेली आहे. किती? 15 सेंटीमीटर. ओके, इज ग्रेटिंग, त्याची लांबी आहे 15 सेंटीमीटर. समजा 1 सेंटीमीटर मधल्या लाईन दिल्या असतील तर 15 सेंटीमीटर मधल्या कशा काढणार तुम्ही? 15 ने काय करणार? त्याला मल्टिप्लाय करणार. ग्रेटिंग हॅज 15 सेंटीमीटर ऑफ सरफेस विथ 6000 lines per centimeter. 6000 lines per centimeter. Determine the RP for first order diffraction, or calculate resolving power for first order diffraction. First order म्हणजे n is equal to 1. Determine the RP for first order diffraction. काय फॉर्म्युला सांगा बरं मला आता? RP is equal to स्मॉल n इंटू कॅपिटल N. स्मॉल n ची व्हॅल्यू किती आहे? 1. कॅपिटल N ची व्हॅल्यू किती आहे? 90,000. 15 इंटू किती आहेत लाईन? 6000. म्हणजे किती आलं RP? 90,000. ठीक आहे, दिस इज द रिझॉल्विंग पॉवर. The remaining examples etc. we'll see for next lecture. Now we'll stop it here.